हॅलो नमस्ते, कशा आहात मैत्रिणींनो? तर मी आज तुम्हाला पहिल्यांदाच विचारलं कशा आहात म्हणून, आणि मला नक्की सांगा कमेंट करून की तुम्ही कशा आहात. तर आज मी लग्नाला जात आहे. माझ्या गावातल्या मुलाचं लग्न आहे आणि राणी नाही आहेत कारण तिला बरं नाही. तिकडनं माझ्या बहिणी आई वगैरे आहे. तर चला मग लग्नाला जाऊया. तर ही आहे सभागृहाची एंट्री आणि सभागृहाचे नाव आहे चरखा सभागृह. म्हणजे बहुतेक गांधीजीवरूनच नाव ठेवलेलं आहे या सभागृहाला. मी तर इथे पहिल्यांदाच आली लग्नाला. आणि हे बघा बाजूला गांधीजीचा पुतळा आणि सोबत विनोबा भावेजींचा पण पुतळा आहे. मी नंतर शेवटी तुम्हाला दाखवेल जवळून. तर आम्ही आलो आता आतमध्ये सभागृहामध्ये आणि खूप छान सजवलेलं होतं. म्हणजे खूप छान डेकोरेट केलेलं होतं. मुलगा आणि मुलगी दोघेही जॉबवर आहे आणि दोघांनी पण अर्धा अर्धा खर्च करून लग्न केलेलं आहे. तर नवरीची एंट्री पण खूप छान झाली. तर आम्ही आलो तेव्हा सभागृहामध्ये खूप गर्दी होती म्हणून आम्हाला उभंच राहावं लागलं सगळ्यात मागे. आणि आता नवरीची एंट्री पण होणार आहे. तर हा बघा फॅन एकदम चरख्याचा आकार दिलेला आहे याला. तर या व्हिडिओमध्ये माझा आवाज बरोबर येत नाही कारण मला बरं नाही आहे. लग्नावरून आल्यानंतर निरू आणि मी खूप बिमार पडलो. म्हणजे खूप दोघांनाही ताप आला. तर या व्हिडिओमध्ये माझे सर्व नातेवाईक दिसणार आहेत तुम्हाला. माझे काही सख्खे नातेवाईक आणि काही गावातील मानलेले नातेवाईक. म्हणजे आपलं लहानपण जेव्हा ज्या गावात जातं तर आपल्या घराच्या आजूबाजूला काका मामा मावशी आजोबा आजी असे सर्वच नातेवाईक तयार होतात. तर त्याच्यामुळे ते सर्व नातेवाईक मला ह्या लग्नात मिळाले. नक्की मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम साधु. नत्ति मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम साधु. हो आहे इथे कुठंच नाही जात. तनू झोपली. काय झोपली तनू. तिथे तर झोपच येते. काय आला तर यांच्यासोबतच आले का? मी 1 वाजता आली. अजून बाकीचे कुठे गेले? कोण कोण आलं आपल्या गावातलं? शालिक दिसले मला. हो का? बाकीचे भरपूर लोक आले ना तळेगावचे.
निर्मला काकू तर प्रत्येकच कार्यक्रम काय नाही बा काका का म्हणता हे काकू आल्या काकू प्रत्येक कार्यक्रमात राहते काकू सोबत प्रत्येक कार्यक्रमात भेट होते काकू अच्छा तुझा काढू का हा घे तुझा पण काढतो काकाचा काढतो ही नात आहे का काका तुझी हो का मोठ्याची मुलगी की लहान्याची मोठ्याची आहे का अच्छा पुढे जेवण करायला चालल्या अच्छा अच्छा काय म्हणते बस बस ठीक असं आलं म्हणजे कसं भेट होते ना तरी ते लग्नविधी आटोपलेला आहे आणि सर्वांच्या भेटीगाठी घेणं चालू आहे ह्या माझ्या गावातील काकू तर आता सगळ्यांची जेवणाची पण गडबड चालू आहे आणि माझ्या जावयानी इकडेच आतमध्ये आम्हाला सगळं काही थोडं थोडं आणून दिलं म्हणजे दही वडे ते भजे वगैरे सगळं तर आम्ही इथे आतमध्येच त्याच्यावरती ताव मारला तर या लग्नामध्ये माझ्या गावातील म्हणजे माझ्या शाळेत जे काही शिकत होते माझ्या क्लासमध्ये ते सगळे मित्रमैत्रिणी भेटले मलाही बोलावलं पण म्हटलं ताई आज नाही येत मी डब्बाच कालच टाकून म्हटलं द्यायला मी आज नाही बोललं असं म्हणायला पाहिजे होतं ममता नाही ताई आज काही माझं होत नाही मी लग्नाला चालली आहे गाडीच आहे मी डब्बाच पाठवून द्या माझ्यासाठी गाडीच आहे त्याची तुम्ही ना प्रशांत कधी कधी देणार आहे प्रशांत पार्टी रे हा ए प्रशांत पार्टी कधी देणार आहे हा देशील ना आता ओळखलं तिने अरे अरे बाबा किती वेळेस शोधत आम्ही रंजू कुठे गेली रंजू कुठे गेली नाही मग साडी छान आहे रंजू तुझी दाखव थोडीशी रंजू 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 पाहू दे साडी छान आहे तुझी कितीची झाली आजी आहेत माहित नाही कोणाकडून नंदेकडून घेतली का अच्छा तर ही माझी चुलत बहीण रंजू ही हिंगणघाटला असते आणि ही नवरीची मामी आहे म्हणजे हिच्या भाचीला आमच्याच गावात दिलं तळेगावला स्वागत करणार या तुम्ही काकू हो का मला ओळखलं आई का बाई भारती आता भारती प्राचीला ही आहे का प्राची आजी हो मला आता दिसलं ना म्हणून मी लग्न लेडीज वरमधून ना पुस्तक आहे ते भेट देणार आहे तुझी मुलगी आहे का हो ना तुम्ही नाव सांगा तर ही प्राची म्हणजे माझ्या चुलत बहिणीची मुलगी रंजूची ही खूप लहान होती तेव्हा मी हिला बघितलं होतं त्याच्यानंतर आता बघा इतकी मोठी झाल्यानंतरच मी हिला पहिल्यांदा पाहते म्हणजे पहा आपण इतके जवळचे नातेवाईक असल्यावर सुद्धा आपल्या लवकर लवकर भेटीगाठी काही होत नाही दोन दोन प्लेट दे माझी प्लेट हा बंधू वेळ लागणार आता दही वड्यावर ताव मारला आम्ही सगळ्यात आधी गर्दी खूप आहे जेवणाच्या काउंटरवर कसं आहे मस्त मस्त आहे हा ठेवा बाबा इकडे पाहा ना थोडेसे पाहू द्या काका आणलं तुम्ही बापरे भरपूर सारं घेऊन आले वाटते त्या उठला आता एक आता काय जेवण होईल अहो किती वाजले यायचे जेवण झालं मी काय संध्याकाळी काय बहिणी आहे का मामाचं लक्षच नाही संजय मामा काय म्हणते मामा
तब्येत वगैरे येतच नाही गणेश नगरकडे आता गणेश नगरकडे आलं नाही जय भीम करणार जय भीम म्हणा. जय भीम. तुम्ही फिरायला गेल्या होत्या म्हणते ना? कुठं? हो का? एकट्याच गेल्या होत्या का? कोणासोबत? अच्छा, यशोदाची सासू होती का? अच्छा. तर आता ज्या बोलत होत्या त्या माझ्या सासूबाई होत्या आणि आता आम्ही घरी जायला निघालो. पण त्याच्या आधी म्हटलं तुम्हाला ते मगाशीचे पुतळे नाही का, महात्मा गांधीजींचा पुतळा आणि विनोबा भावेजींचा पुतळा दाखवते जवळून. आणि उन्हामध्ये तुम्हाला काही बरोबर दिसत नसेल कारण भरपूर ऊन होतं. खूप 4-5 दिवस पाऊस झाला आणि आता भरपूर सारं ऊन पडलं. आणि आमच्या घरच्या लोकांना अजून परत दुसऱ्या प्रोग्रामला जायचं होतं तर त्याच्यामुळं खूप गडबड झाली, म्हणून मी एवढ्या उन्हातच निघालो आम्ही. तर बघा किती सुंदर पुतळे आहेत. इथे थोडं समोर गेल्यानंतर ना गांधीजीची बापूकुटी पण आहे सेवाग्रामला. तर बघा किती सुंदर पुतळे बनवलेले आहेत. उगाच नाही माझ्या शहराला संतनगरी असे म्हणतात कारण खूप छान पाहण्यालायक आहे इथे. तर निघालो आता आम्ही घरी आणि घरी गेल्यानंतर थोडा वेळ बहिणीकडे बसणार आहे मी आणि नंतर मग घरी जाणार आहे. कारण काही आमच्याकडले माणसं संध्याकाळच्या प्रोग्रामला जाणार आहेत तर यांची सध्या जास्त गडबड चालू आहे, म्हणून मला थोडा वेळ इकडेच थांबावं लागणार आहे. यायचं का चालू आहे? झालं का काढून रे? तिथे तर काहीच नाही, ते तर काढूनच नाही राहिली बाप्पा. याचं याची तुला काढता येतं ना, ते काढ. दे मग काढून तिचे बूट काढ. मागून घेता नाही येत रे. ते काढ. मागून काढायची. मागून काढ. मागून हा हे बरं. ए बंधू, मी म्हटलं दादाजीले तुमच्या इकडे येऊ का बा? 8 दिवस दादाजी काहीच बोलले नाही. दादाजी मी का म्हणलं तुमच्या इथे येऊ का? 8 दिवस राहिले, तुम्ही काही बोलले नाही. आता हो अच्छा, कलर नवीन मारला वाटते आता तुम्ही पण आहे ना? पट्टा आधी कथिया कलरचा होता ना, आता हिरव्या कलरचा झाला आहे ना? आता हिरव्या कलरचा घेतला म्हटलं पट्टा. बांधून आहे ना पाण्यावर. इथं बसलो होतं ते, इथं मी म्हणलं पाणी सांड. जन्म से इधर देखो तनया और मिराज. पागल हो गया तुम, पागल हो गया. चुप रहो, शांत. चेहरा पण माकडाचा. हे पायाला लागन ना, याच्या अंगात IPLच आली. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय.